नमस्कार. पेन्शनचे 1100 रुपये काढायला आजोबा आले बँकेत आणि खात्यावर रक्कम होती चक्क अब्जावधी रुपये. पाहून सगळेच झाले हैराण. सविस्तर वृत्त पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RJ मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. खरंच जब ऊपरवाला देता है तो छप्पर फाडके देता है असं आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं. कारण एखाद्याचं नशीब पालटलं तर भरभरून मिळत असतं. अशीच घटना समोर आली असून यामध्ये वृद्ध व्यक्तीच्या खात्यात तब्बल 759 कोटी रुपये जमा झाले आहेत. खरं तर ही व्यक्ती पेन्शनचे 1100 रुपये काढण्यासाठी बँकेत आली होती. पण त्यांच्या अकाउंटवरती इतकी मोठी रक्कम पाहून आजोबा तर आनंदी झालेच, पण बँकेतील कर्मचारी देखील हैराण झाले. बिहारमधील मुजफ्फरपूर येथील सकरा इथे थातिया सिहो या गावात राहणारे कामेश्वर मिश्र वय वर्ष 82 असून पेशाने ते कवी आहेत. हे ग्राहक सेवा केंद्रावर पेन्शनचे पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी संचालकाने खाते तपासले तेव्हा त्यांना धक्काच बसला. मिश्र यांच्या खात्यामध्ये तब्बल 759 कोटी रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. इतकी मोठी रक्कम पाहून ग्राहक सेवा केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे डोळे अक्षरशः पांढरे झाले. मिश्र यांना देखील या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. ते देखील हैराण झाले. ही बातमी गावात अक्षरशः वाऱ्यासारखी पसरली. हे पैसे संचालकाने काढण्याचा प्रयत्न देखील केला, पण तोपर्यंत सिस्टीममध्ये एरर आला. त्यामुळे पैसे काही निघाले नाहीत. अशा प्रकारे 1-2दा ट्राय केला, पण पैसे काही निघाले नाहीत. पुन्हा काही वेळानंतर खात्यामध्ये बॅलन्स चेक केला तेव्हा मात्र खात्यात 0 पैसे असल्याचे दिसून आले. हे पाहून संचालकाला पुन्हा एक धक्का बसला. समोर उभे असलेले मिश्र देखील नाराज झाले आणि पेन्शनचे 1100 रुपये घेऊन तेथून घरी निघून गेले.